नमस्कार मित्रांनो, आपल्या दरम्यान आता लवकरच घटस्थापना म्हणजेच नवरात्री उत्सव चालू होणार आहे. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आपण आज या सणाचे महत्त्व समजून घेऊया. नवरात्र हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि शुभ सण आहे. जगभरात हा सण साजरा केला जातो, जो दुर्गा देवीच्या 9 रूपांना समर्पित आहे. नवरात्री हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. नव म्हणजे 9 आणि रात्री म्हणजे रात्र. तर नवरात्री देवीची 9 रूपे कोणती आहेत हे आता आपण जाणून घेऊया. शरद ऋतूत महत्त्वाचे सण म्हणजे नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज असे येतात. सुरुवात होते आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापनेपासून. आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे 9 दिवस म्हणजे नवरात्रींचा उत्सव. या उत्सवाची रंगत सर्व उत्सवांपेक्षा वेगळी आहे. घरात, मंदिरात, मंडपात दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करतात. या उत्सवाचा संबंध थेट बळीराजाच्या कष्टाशी आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या साध्या भोळ्या संस्कृती ही आहे. घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण. वावरात जी पिकं घेतली जातात त्यापासून अन्नधान्य मिळतं. त्या काळ्या आईच्या उपकारांची जाणीव ठेवणं, कृषीवलांचे ऊन मान्य करणं, कृतज्ञता मानणं, धन्यवाद देणं म्हणून हे 9 दिवस. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. मातेची ही 9 रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. नवरात्रीच्या 9 दिवसांत दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायनी, 7वी कालरात्री, 8वी महागौरी आणि 9वी सिद्धिदात्री. शैलपुत्री देवी. नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेने होते, जिला पर्वताची कन्या म्हणूनही ओळखले जाते. कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल. ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देसी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात, जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल. तिचा आवडता रंग पांढरा आहे. देवी ब्रह्मचारिणी. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात, जिला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणूनही ओळखले जाते. तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करतात. हे रूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे, जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे गहन ध्यानात गुंतलेली होती. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत. तिचा आवडता रंग लाल आहे. चंद्रघंटा देवी. तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात, जिने राक्षसांचा नाश केला होता. तिला 10 हात आहेत आणि त्यापैकी 9 हातात त्रिशूळ, गदा, धनुष्य, बाण, कमळ, तलवार, घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे. तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे, म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात. ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे. असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःख दूर करते. कुष्मांडा देवी. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी भक्त देवी कुष्मांडाची पूजा करतात, ज्याला कॉस्मिक एनर्जी देवी म्हणूनही ओळखले जाते. तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो. तिला 8 हात असून ती सिंहावर स्वार होते. यावेळी भक्त तिला मालपुआ देतात, जे तिचे आवडते खाद्य मानले जाते. तिचा आवडता रंग पिवळा आहे. देवी स्कंदमाता. पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी देवी स्कंदमातेची नवरात्रीच्या 5व्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते. तिला 4 हात आहेत, त्यापैकी 2 हातांनी कमळ धारण केले आहे आणि इतर 2 हातांमध्ये देवीने भगवान कार्तिकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे.
म्हणून तिला स्कंदमाता म्हणतात. तिचा आवडता रंग हिरवा आणि तिचे आवडते खाद्यपदार्थ केळी आहे. देवी कात्यायनी नवरात्रीच्या 6व्या दिवशी भक्त देवी शक्तीच्या रूपांपैकी एक कात्यायनी देवीची पूजा करतात. तिला 4 हात आहेत, ज्यात तलवार आणि कमळ आहे. ती सिंहावर स्वार होते. तिचा आवडता रंग राखाडी आहे. भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात. काळरात्री देवी नवरात्रीचा 7वा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे, ज्याला काळरात्री म्हणतात. जिला काळी म्हणूनही ओळखले जाते, जिने शुभ आणि निशुभ या राक्षसांना मारण्यासाठी तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला. ती गाढवावर स्वार होते. तिला 4 हात आहेत आणि तिच्याकडे तलवार आणि एक फास आहे आणि दुसरे हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरदा मुद्रावर आहे. तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त गूळ प्रदान करतात. देवी महागौरी अष्टमी किंवा नवरात्रीचा 8वा दिवस हा पांढऱ्या बैलावर स्वार होऊन हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन 4 हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे. तिचा आवडता रंग मोरपिशी हिरवा आहे. महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात. देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचे शेवटचे रूप आहे. तिला 4 हात आहेत आणि तिच्या हातात गदा, चक्ती, पुस्तक आणि कमळ आहे. तिचा आवडता रंग गुलाबी आहे. अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षेसाठी आणि सुरक्षितेसाठी उग्रदेवी तिलावर प्रसन्न होते. अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसांत दुर्गा देवीच्या या 9 रूपांची पूजा केली जाते. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच माझ्या व्हिडिओजना लाईक, कमेंट्स आणि शेअर करता रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.